अ, आपल्या सर्वांना माहितीच आहे की काल श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी झाली. तुम्ही केलीत का नागाची पूजा घरी? आमच्याकडे आजोबांनी पाटावर चंदनाने नागाची पिल्ले व त्यांचे आई बाबा असं चित्र काढलेलं होतं. दुर्वा फूल आणि हळद कुंकू लावून आम्ही पूजा केली. त्याच्यासोबत साईच्या लाया आणि दुधाचा नैवेद्यही दाखवला. पण का बरं आपण करतो ही नागपंचमी? त्याबद्दल खूप सगळ्या कहाण्या आणि आख्यायिका आहेत. आपल्याला माहितीच आहे की कृष्ण देवानी कालिया नागाचा मर्दन केलेलं. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता. आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंनी आणि भगवान शंकरांनी सापाला जवळ ठेवून घेतलेलं आहे. त्यानुसार कुठच्याही प्राणमंत्रात ईश्वराचा अंश असतो. जरी काही नाग किंवा साप विषारी असतील तरी त्या निमित्ताने त्यांची पूजा केली जाते. आणि सापाला शेतकरीचा मित्र पण म्हटलं जातं, कारण उंदरांच्या संख्येला काबू ठेवण्यात ते मदत करतात. तसेच भारतीय सणात स्त्रियांच्या विश्रांती, विविध खाद्य संस्कृतीच्या तसेच ऋतुमानानुसार खाण्यापिण्याचा विचार केला आहे. म्हणून या दिवशी दररोजची पोळी भाजी सोडून पुरणाची दिंडे, हळदीचे पातोळे आणि उकडीचे मोदक केले जातात. स्टीम पदार्थ पावसाळी हवेत पचायला सोपे. त्या दिवशी स्त्रिया झोके घेतात, मेहंदी काढतात, गाणी म्हणतात. इतर गोष्टींमधून त्यांना थोडा मोकळा वेळ मिळतो. त्याच्यासोबत त्या नागाला भाऊ म्हणून त्याची पूजा करतात. तसंच रक्षाबंधन मध्ये भाऊ जवळ जर का नसेल तर त्या चंद्राला ओवाळतात आणि त्याच्या नावाची राखी देवाला बांधतात. त्याच निमित्ताने सजीव निर्जीव गोष्टींचं एक स्नेहपूर्ण रिलेशनशिप होतं. आपल्याकडे विविध पंचमी असतात, जसं की ललिता पंचमी, वसंत पंचमी, नागपंचमी, रंगपंचमी. पंचमी या तिथीला महत्व असतं आपल्या ह्याच्यात. आणि या सगळ्या ज्या गोष्टी असतात नागाची गोष्ट, त्या कुठच्याही धार्मिक ग्रंथात असतील असं नाही. आपण या दिवशी सर्पमित्रांना बोलवून आपल्या मनातली सापाची भीती पण दूर करू शकतो. हरिओम.